योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ब्रह्मचर्य प्रतिष्ठायां वीर्यलाभाः। भगवान महर्षि पतंजलि कृत योग दर्शन सूत्र साधन पादांतर्गत अष्टयोगाचा विचार चाललेला आहे। त्यात यम नियमांचं अनुष्ठान केलं असताना कोणकोणत्या प्रकारच्या सिद्धी साधकाला प्राप्त होतात याचा क्रमशः विचार चाललेला आहे। त्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय यांचा विचार आपण केला। आज 38 क्रमांकाच्या सूत्रामध्ये पतंजली महर्षी सांगतायत, ब्रह्मचर्य अभ्यासस्य फलम आह। ब्रह्मचर्य ह्या यमाचं पालन करत असताना जे फलनिष्पत्ती योग्याला प्राप्त होते त्याचा विचार या सूत्रात आहे। ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम गुप्तांगस्य संयमः ब्रह्मचर्य अशी व्याख्या मागे आपण पाहिलेली आहेत। आणि म्हणून प्रत्येक इंद्रियांच्या मध्ये एक अप्रतिम अलौकिक असं सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये एक शक्ती आहे। त्या शक्तीचा ऱ्हास झाल्यानंतर आपण त्या इंद्रियांच्याकडनं सामर्थ्य बलाची अपेक्षा करू शकत नाही। ते म्हणून दक्ष संहितेमध्ये अशा प्रकारचे विधान येतं की ब्रह्मचर्यं सदा रक्षेत अष्टदा लक्षणं पृथक। 8 प्रकारच्या लक्षणांच्या द्वारे ब्रह्मचर्याचं पालन करावं। त्यामध्ये त्या 8 गोष्टी सांगितल्या। स्मरणं, कीर्तनं, केली प्रेक्षणं, गुह्य भाषणं, संकल्पोध्यवसायश्च क्रिया निवृत्तिरेव च एतत् मैथुनम अष्टांगम प्रवदन्ति मनीषिणः। आपण जो संकल्प केलेला आहे गुप्तांग याचं संयम करण्याचा, जननेंद्रियाचा संयम करण्याचा जो संकल्प केला आहे त्याच्या विरुद्ध ज्या काही गोष्टी आहेत, प्रतिपक्ष जे आहेत, वितर्कादी गोष्टी आहेत, त्यांचं स्मरण करायचं नाही।
म्हणजेच विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीचं स्मरण करायचं नाही. केली स्मरणम, कीर्तनम, त्या संबंधाचं पुन्हा वर्णन करायचं नाही. केली एकांतामध्ये संधी साधून संभाषण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. प्रेक्षणम, नेत्र कटाक्षाने एखाद्या व्यक्तीकडे त्या दृष्टीने सतत पाहायचं नाही. गुह्य भाषणम, केली म्हणजे काहीतरी खेळाच्या निमित्तानं, क्रीडेच्या निमित्तानं एकमेकाच्या अवयवांना शरीराचा अवयवांना स्पर्श होईल अशा प्रकारची कृती देखील त्याने करू नये. गुह्य भाषणम, वेळ मिळाला म्हणून सातत्याने पुन्हा पुन्हा विरुद्ध, आपल्या संकल्पाच्या विरुद्ध संभाषण करू नये. संकल्प हा, मी जो व्रत धारण केला आहे त्याच्या विरुद्ध वागण्याचा संकल्पही करू नये. अध्यय व्यवसायश्च, आणि निश्चय पण करू नये की मी ही गोष्ट करणारच आहे. आणि प्रत्यक्ष क्रिया निवृत्तिरेवच, अशा प्रकारे ह्या अष्टमैथुनाचा विचार केला आहे. एतत् मैथुनम अष्टांगम प्रवदंती मनीषिणः. बुद्धिवान लोक याला अष्टांग प्रकारचं मैथुन म्हटलं जातं. विपरीतम, त्याच्या विरुद्ध जे आहे, ब्रह्मचर्य एतत् एव अष्टलक्षणम. ह्या प्रकारे ह्या सगळ्या 8 प्रकारच्या मैथुनांचा सर्वथैव त्याग करणं याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आणि दुसरं आहे ब्रह्मणी चरती इति ब्रह्मचर्य. जो नेहमी आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहतो तोच खरं ब्रह्माच्या मध्ये चरण करतो. ह्यामध्ये अशा व्रताचं पालन केलं असताना आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं. याचा विचार महाभारतामध्ये येतो. महाभारतीय युद्धाच्या प्रसंगी दुर्योधनाला असं वाटलं होतं की आपण देखील खूप बलशाली बनावं. ह्याकरता त्याला सल्ला देण्यात आला होता की तुझी आई, तिला पाहण्याचं सामर्थ्य असून सुद्धा, म्हणजे गांधारी, तिच्या डोळ्यावरती पट्टी आहे, त्यामुळे त्या डोळ्यांच्या मध्ये एक प्रचंड असं सामर्थ्य संग्रहित झालेलं आहे. तू जर अनावस्त्र तिच्या डोळ्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि तिचा दृष्टिक्षेप पडला तर तुझं संपूर्ण शरीर हे वज्र होईल. पुत्र मोहापायी गांधारीने देखील ते मान्य केलं. आणि मध्यरात्री दुर्योधन अनावस्त्राने, म्हणजे तसाच तो चालला असताना मध्येच भगवान श्रीकृष्ण भेटले आणि सांगितलं, अरे एवढा मोठा योद्धा आईच्या समोर जाताना लग्नावस्थेत जातो, हे काय बरं आहे का? म्हणून किमान तुझ्या अंगाभोवती कटीभोवती काहीतरी झाकून तरी जा. आणि म्हणून तेवढंच वस्त्र त्याने झाकून गेल्यामुळे तिने जेव्हा डोळे उघडले संपूर्ण शरीर त्याचं वज्र झालं होतं. फक्त मांडीच्याच ठिकाणी तो वस्त्र झाकून गेल्यामुळे तेवढी जागा शिल्लक राहिली होती. नाही तर संपूर्ण शरीर दुर्योधनाचं वज्र बनलेलं होतं. नेमकं त्याच ठिकाणी भीमाने गदा मारली आणि त्याचा नंतर वध झाला. सांगण्याचा इत्यर्थ एवढाच आहे की प्रत्येक इंद्रियाच्या मध्ये एक अलौकिक सामर्थ्य असतं. त्या शक्तीचा ऱ्हास आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. अंध व्यक्ती, त्यांच्या डोळ्यातलं सामर्थ्य व्यतीत होण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी काही साधनच नसतात. त्यामुळे त्यांची शक्ती इतर इंद्रियांच्या मध्ये, अर्थात संवेदनशीलता त्यांची आलेली असते. त्यामुळे स्पर्श इंद्रिय त्यांचं खूप जागरूक असतं. याप्रमाणे त्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं असताना काय होतं? तस्य प्रतिष्ठायाम, ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्यलाभाः. एक प्रकारचं तेज, ओज, सामर्थ्य, उत्साह त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि म्हणून
शरीर, इंद्रिय, मन यांच्यामध्ये जो उत्साह प्राप्त होत असल्यामुळे त्या वीर्य शब्दाचा अर्थ आहे ओज, सामर्थ्य, हाही त्या व्रताच्या द्वारे प्राप्त होतो. त्यानंतरचं व्रत आहे अपरिग्रह. अपरिग्रहस्थैर्य जन्म कथंता संबोधः. अपरिग्रहस्य फलम आह. परिग्रह शब्दाचा अर्थ आहे वस्तूंचा संग्रह करणे आणि अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह न करण्याचा अभ्यास करणे. त्याचं काय फल प्राप्त होईल? त्या फलाच्या संबंधानेच हे पुढचं विधान केलं जात आहे. काय फल प्राप्त होईल हे सांगत असताना अपरिग्रह स्थैर्ये म्हणजे अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह करायचा नाही, तो मनाने, वाणीने आणि शरीराने अशा प्रकारचा संग्रह करायचा नाही असं ठरल्यानंतर त्याच्या ठिकाणी जी सिद्धी प्राप्त होते त्या सिद्धीचा विचार या ठिकाणी केला आहे. जन्म कथंता संबोधः अस्य भवति. जन्म कथंतः तो जन्माच्या संबंधाने काही गोष्टींचं कथन तो करायला लागतो. म्हणजे त्याला वर्तमान, भूत आणि भविष्य ह्या तिन्ही कालाच्या संबंधाचं त्याला स्वतःच्या जन्माच्या विषयीचं ज्ञान असतं. अर्थात या तिन्ही गोष्टी तो चांगल्या पद्धतीने जाणतो. यावरती भाष्य करताना आपण तो विचार पाहणारच आहोत. तत्पूर्वी अपरिग्रह स्थैर्य, आपण ज्या ठिकाणी साधना करतो त्या साधनास्थळीच्या ठिकाणी जास्त वस्तूंचा संग्रह असता कामा नये. जास्त वस्तूंचा संग्रह असेल तर त्याच्या संगोपनासाठी जास्त वेळ जातो. कारण कोणतीही वस्तू प्राप्त करायची म्हटले की प्राप्तीचं कष्ट आणि ती प्राप्त झाल्यानंतर त्याला मेंटेनन्स करणं, संरक्षणाचं कष्ट, नंतर ती गोष्ट जर नष्ट झाली तर फारच कष्ट. म्हणजे आधी कष्ट, मध्ये कष्ट, नंतर कष्ट, कष्टच कष्ट असं होत असल्यामुळे धर्माच्या प्रमाणे मान्य असणाऱ्या वस्तूंचा संग्रह करण्यामध्ये सुद्धा इतका दोष जर आहे तर अन्यायाने दुसऱ्या धनाचा अपहार करून संग्रह करण्यामध्ये किती मोठा दोष असू शकेल. या सगळ्या दोषांचा विचार करत असताना त्या वस्तूंचा संग्रह करताना अनेकांना दुखवावं लागतं आणि म्हणून योगी कमीत कमी वस्तू स्वतःसाठी तो वापरत असतो. उपयोगितेच्या दृष्टीने अनेक वस्तू जरी असल्या पण तो स्वतःसाठी मात्र कमीत कमी वस्तू, कमीत कमी वापर कसा करता येईल याचा तो विचार करत असतो. ह्याप्रमाणे अपरिग्रह स्थैर्य, मी जास्त वस्तूंचा संग्रहच करणार नाही. एक शूज लागत असेल तर 10 शूजची गरज काय आहे. याप्रमाणे अपरिग्रह स्थैर्ये जन्म कथंता संबोधः, तो जन्माच्या संबंधाने कथन करू शकतो. कसं कथन करू शकतो? या संबंधाने व्यास महर्षी सांगतात की अशी ही प्रतिष्ठापना अपरिग्रहाची झाली तर त्याच्या जीवनामध्ये तो मागच्या जन्मात मी कोण होतो असं त्याला कळतं. अहम कह आसम, मी मागच्या जन्मामध्ये कोण होतो. अहम कथम आसम, मागच्या जन्मामध्ये जो जन्म झाला त्यामध्ये माझं जीवन कशा प्रकारचं होतं. नंतर इदम किंस्वित, आता हा वर्तमान माझा जन्म जो आहे ते कोणत्या प्रकारच्या कर्माचं फल म्हणून मला मिळालेलं आहे. इदम किंस्वित, आणि हा जन्म कसा मिळालेला आहे, काय प्रयोजनाकरता मिळाला आहे, या जन्माचं कारण काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस लाईफ, या जीवनाचा हेतू काय आहे वर्तमान काळातला. किंवा किम भविष्यामः, माझा पुढचा जन्म कोणता होणार आहे. कथम वा भविष्यामि इति, आणि पुढचा जो जन्म प्राप्त होणार आहे तो कशा प्रकारचा असेल. याप्रमाणे एवं अस्य पूर्वांतर
पूर्वांतर परांत मध्येषु, म्हणजे भूतकाल, परांतकाल भविष्यकाल, मध्यकाल म्हणजे वर्तमान काल, असं आत्मभाव जिज्ञासा, स्वतःच्या जन्माच्या संबंधाची जर जिज्ञासा निर्माण झाली तर स्वरूपेण उपावर्तते, त्याला स्वरूपानेच ह्या सगळ्या गोष्टींचा ज्ञान होतो. एता सिद्धया यमस्थैर्ये, असं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे जे यम सांगितले त्या यमाच्या मध्ये हा शेवटचा आहे अपरिग्रह. ही जर प्राप्त झालं असताना त्याला भूत, भविष्य, वर्तमान काळ या तिन्हींचंही ज्ञान होतं. असं म्हटलं जातं आईच्या उदरामध्ये असताना जीवाला मागच्या 100 जन्माचं ज्ञान असतं, पण जन्म होताच त्याच्या बाहेर येताना ज्या वेदना होतात त्याचा आघात त्याच्या डोक्यावरती पडतो आणि त्याचा सगळा विसर पडून जातो. इथे अनेक डॉक्टर मंडळी आहेत त्यांना त्याची कल्पना आहे. एखाद्याला जर शरीरा डोक्यावरती आघात झाला तर तो स्मृतिभ्रंश होऊ शकतो. गीतेमध्ये हाच विचार आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी जे ज्ञान आहे मी सूर्याला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं आणि आता ते ज्ञान तुला मी सांगत आहे. इमं इवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम इवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवी. तेव्हा अर्जुनाने शंका उत्थापित केली, तुमचा जन्म तर काही वर्षापूर्वी माझ्या अगोदर झालेला आहे आणि तुम्ही ते ज्ञान सूर्याला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं, असं कसं म्हणतात? तेव्हा भगवंताने सांगितलं, अरे बाबा, बहुनिमे व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वं वेत्थ परंतप. अरे तुझे माझे असे अनेक जन्म होऊन गेले आहेत, सगळ्या जन्मांना मी जाणतो, तू जाणू शकत नाही. पण इथे मात्र असं सांगितलं आहे, अपरिग्रह नावाचं व्रताचं पालन केलं असताना योग्याला मात्र आपल्या वर्तमान, भूत आणि भविष्य तिन्ही जन्माचं ज्ञान होतं. या संबंधाने मी कथा, गोष्ट छोटीशी पूर्वी काही मंडळींना सांगितली, याचं पुनरुच्चारण मी करतो. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एक शिष्या, त्यांचं नाव बहिणाबाई, त्या शिरूरला त्यांची समाधी आहे, वैजापूर तालुक्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यात. त्यांनी तुकाराम महाराजांचं शिष्यत्व स्वीकारलेलं होतं. त्यांच्या शिष्या होत्या, साधना केली होती आणि अभंग गाथा त्यांनी लिहिली. त्या अभंग गाथेमध्ये त्यांनी स्वतःच्या मागच्या 13 जन्माचा वृत्तांत लिहिला आहे आणि त्या गावाचं नाव, त्या 13 जन्मातलं, नंतर त्या स्वतःचं नाव, कोणकोणतं नाव होतं ते, तिथे कोणकोणते संबंध आले ते, याचा उल्लेख केला. त्यांच्याबरोबर एक गाय होती, त्यांचा एक नारायण नावाचा मुलगा होता. त्यालाही मृत्यूच्या समय बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबा रे, तू आणि मी मागच्या जन्मात बऱ्याचदा बरोबर होतो, पण आता ह्या जन्मात माझा हा शेवटचा जन्म आहे आणि आता मी पुन्हा जन्माला येणार नाही. पण तुला मात्र अजून वैराग्य आणि ज्ञान प्राप्त झालं नाही. तुला इथून पुढे आणखी 5 जन्म घ्यावा लागेल आणि 5व्यांदा इथून पुढे जेव्हा जन्म घेशील तेव्हा तुझा काशीत जन्म होईल आणि तिथे तुला वैराग्य प्राप्त होऊन संन्यास घेऊन तू मुक्त होशील. असा 13 जन्माचा वृत्तांत संत बहिणाबाईंनी सांगितला. याचं कारणच एक आहे, अपरिग्रह स्थैर्य जन्म कथनता संबोधा. असं अपरिग्रहचं व्रताचं पालन झालं तर ह्या सगळ्या प्रकारच्या भूत, भविष्य, वर्तमानाच्या स्वतःच्या संबंधाचं त्याला कथन करता येतं. बऱ्याचदा या श्रेष्ठ पुरुषांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अनेक जन्माचा वृत्तांत सांगितला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट उल्लेख केला नाही, पण एक गोष्ट सांगितली आहे, माझी साधना अनंत कल्पाची आहे, असा उल्लेख केला आहे. माझे सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. मी सत्य बोलण्याचं व्रत हा अनेक कल्पामध्ये केला आहे. याचा अर्थ अनेक जन्माची ही माझी साधना आहे, ही गोष्ट त्यांनी नमूद केली. किंवा प्रसिद्ध असणारं वचन आहे, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. अनेक जन्मात जर सुकृत केलं तरच ईश्वराची आवड निर्माण होते. यातून सुद्धा
आपल्या पूर्वजन्माचं कथन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या योगी महापुरुषांनी केलेलं असतं. आतापर्यंत झालेला हा जो विचार आहे हा अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य ह्या 5 यमांचं केलं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आता इथून पुढे जो विचार सुरू होतो तो नियमांचा. त्या नियमांच्या मध्ये सर्वप्रथम क्रमांकाचं नियमातला भाग येतो तो म्हणजे शौच. नियमेषु वक्ष्यामः. आता नियमांचं पालन केलं असताना काय सिद्धी प्राप्त होतात याचा विचार सुरुवात होतो. तो म्हणजे शौचात स्वांग जिगुप्स परैर संसर्ग. परंतु वेळ संपल्यामुळे याचा विचार आपण उद्या बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओम.